ॐ ज्ञानसिद्धं तपःसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धम् अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद घन वेदांत सिद्धांत स्वरूपी जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री भूषित सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय सज्जन हो, आपण श्री विचार सागर या ग्रंथाचा काल प्रारंभ केलो तर त्याच्यामध्ये मंगलाचरण पाठीमागे 2 पेजेस या मंगलाचरणाची जी टीका आहे त्याच्यामध्ये आपण पाहत होतो श्री गणेश ओम पाहिला, श्री गणेशाय नमः पाहिला, श्री विचार सागर वस्तू निर्देश रूप मंगल की टीका। वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तूची, निर्देश म्हणजे दर्शवणारा हे जो मंगलाचरण आहे। मंगलाचरण म्हणजे प्रत्येक ग्रंथाला एक ना एक मंगलाचरण असतो, म्हणजे ग्रंथ प्रारंभ करण्यापूर्वी तो मंगलाचरण म्हणूनच ग्रंथ आरंभ करायचा असतो। तर हे एक शिष्ट संप्रदायापासून असा येत चालत आलेला आहे। का तर निर्विघ्नपणे जो ग्रंथ आहे तो पूर्ण व्हावा हा उद्देश असतो। प्रत्येक दिवशी पण म्हणावं, शेवटी पण म्हणावं, काल पण आपण केलेलं। तर मंगल 3 प्रकाराचे सांगून त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे वस्तू निर्देश रूप मंगल, म्हणजे त्या मंगलाचरणामध्ये काय आहे, वस्तूचा निर्देश आहे। कुठल्या वस्तूचा? ब्रह्मवस्तूचा निर्देश आहे, हे आपण काल पाहिलं। त्याच्यामध्ये जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखै जेही मती लखै सो मैं शुद्ध आकार, हा पहिला कडव आहे। आपण ज्या परम सुखासाठी मनुष्य जीवन प्रयत्नात आहोत की परम सुख भेटावं, जन्म मरण राहित्यात्मक सुख भेटावं। जन्मात दुःख आहे, मरणात दुःख आहे, मध्ये दुःखच दुःख आहे, हो की नाही? तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, त्या आम्हाला सगळ्यांनाच अनुभव आहे की अंत्यकाळापेक्षा मध्यकाळ कठीण असं मराठीत सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी दुःखच आहे, सुख वाटतं पण नाही आहे। मग खरं सुख जर पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? स्वरूपाचा ज्ञान करून घेतलं पाहिजे। स्वरूप जो आहे, स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप, स्वरूप स्वतःचं रूप, ते जाणलं तर ब्रह्मदेव जाणल्यासारखंच, कारण त्याचं स्वरूप आणि आपल्या स्वरूपात वेगळेपणा नाही। तर इथे मंगलाचरणमध्ये काय म्हणाले? जो 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 म्हणजे तो जो सुख नित्य प्रकाश विभू, म्हणजे जो सुख स्वरूप आहे। सुख म्हटलेले आहे, सुख म्हटल्यावर सुख शब्द जास्ती करून विषयजन्य जो आहे, इंद्रियजन्य जो आहे त्याला सुख म्हणतो आपण। जसं 5 इंद्रिय जे आहेत आपल्या, त्याच्यापासून पंचकोशमध्ये आनंदमय कोशचं आपण वर्णन करत असताना सांगितलं की आपलं पुण्य जेव्हा जागृत होतो त्यावेळेस वस्तू, इंद्रिय आणि मन एक रेषेत आले तर त्यावेळेस त्या आत्म्याचंच प्रतिबिंब मनात पडतो आणि आत्मा आनंद स्वरूप असल्यामुळे आपल्याला
त्याचा अनुभव होतो. पण चुकीचं समजूत काय होतो आपली, की त्या वस्तूमुळे, त्या इंद्रियामुळे, त्याच्यामुळे आपल्याला सुख भेटलो म्हणून त्याच्या पाठीमागे लागतो. पैशाच्या पाठीमागे, घराच्या पाठीमागे, शरीराच्या पाठीमागे, इंद्रियाच्या पाठीमागे. तर हे तिथं अडकत जातो. म्हणून इथे जो सुख, इथे सुख म्हणजे परमसुख घ्यायचं आहे, आनंद घ्यायचा आहे, जो सुख स्वरूप आहे. जसं साखरेची गोडी साखर स्वरूप आहे. म्हणजे काय, आत बाहेर सगळीकडे गोडच आहे. साखरेचं काय होते, खडी साखर म्हणून असतो की नाही. तर खडी साखर जो आहे सगळ्या बाजूने गोडच आहे. असं नाही की या टोकाला कडू आहे, या टोकाला गोड आहे, नाही. जसं सर्व बाजूने जसं गोड आहे, तसं हा जो आपलं स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप आपलं स्वरूप आहे. आपलं स्वरूप जो आहे तो सुख स्वरूप आहे. मग आपण म्हणाल कसं काय स्वामीजी, आम्हाला दुःख होतं ना, आम्ही अडकलोय ना, हो की नाही, म्हणतं की नाही. कुठं सुख आहे, सुख स्वरूपच आहे. या शरीर आणि मनाच्या संगमुळे आपण दुःखी झालेलो आहे. तर ते कसं दूर करायचं. झोपेमध्ये सुख आहे की नाही, ते दुःख आहे. झोपेत तुमच्या शरीराची भान आहे का, मनाची भान आहे का, बुद्धी आहे का, माझ्या स्टेटसचं भान आहे का, मी लखपती आहे किंवा विद्यावान आहे किंवा असं आहे, तमक आहे, सगळं विसरल्यानंतर झोप लागतो आणि झोपेत आनंद असतो. तसं हे शरीर मन नाही आहे तर आनंद आहे. शरीर भान असेल तर तिथे दुःख आहेच आहे. तर तसं जो सुख स्वरूप आहे, जो परमात्मा आहे तो. आता त्याच्यानंतर नित्य शब्द प्रयोग केले. नित्य म्हणजे काय, आता हे जे विषय सुख आहे क्षणिक असतो, क्षणिक असतो की नाही. जिभेवर असताना सुख आहे. काय, तुमचे आवडता पदार्थ जे काही आहे ते जिभेवर असताना सुख आहे. पोटात गेल्यावर सुख नाही, बाहेर गेल्यावर सुख नाही, क्षणिक आहे. पण हा ब्रह्माचं सुख असं नाही आहे, हा नित्य आहे. नित्य म्हणजे कसं, अगोदर नव्हता, आता आहे, नंतर नसणार आहे, असं नाही आहे. नेहमी असणार आहे, प्रत्येकात असणार आहे. पण ते काल पाहिलं. प्रकाश म्हणजे काय, सुख आहे, नित्य आहे, पण ते ज्ञान स्वरूप पण असायला पाहिजे. म्हणजे काय, त्या सुखाचा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे ना. साखर गोड आहे की नाही, साखरेला माहित आहे का, तो जड आहे, त्याच्यात ज्ञान नाही आहे, ओके नाही. तसं इथे जो आत्मा आहे तो सुखस्वरूप आहे, नेहमी नित्य आहे, त्याच्यासोबत त्याचं ज्ञान पण त्याला आहे. म्हणजे प्रकाश म्हणजे इथं ज्ञान घ्यायचं. विभू म्हटलंय, विभू म्हणजे व्यापक आहे. इथं फक्त इथंच भारतातच आहे किंवा नागपुरातच आहे, मठातच आहे असं नाही, सगळीकडे आहे तो. कोण, तो जो सुख नित्य प्रकाश हो तो परमात्मा. पुढे एवढं सगळं सांगितलं तुम्ही. नाम रूप आधार म्हणजे हे जे प्रपंचामध्ये नाम रूप आहे की नाही. प्रपंच म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय हो, प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप आहे, त्यालाच प्रपंच म्हणायचं, हो की नाही. हे वरच्या कपड्याला वेगळं नाव, खालच्या कपड्याला वेगळं नाव, आतल्या कपड्याला वेगळं नाव, केस इथं असेल तर वेगळं नाव, इथं असेल तर वेगळं नाव, इथं असेल तर सगळीकडे वेगवेगळं नाव आहे, हो की नाही. त्याचा आकार, उकार आणि नाव वेगवेगळे. पण बनले कशामुळे, त्याला आधार कोण आहे, प्रत्येकाला आधार काय आहे, परमात्मा आहे, आत्मा आहे, तो आधार. मती न लखई जेही मती लखई. हे जर पकडून आलं ना, मती म्हणजे बुद्धी. बुद्धीला ब्रह्म जाणता येत नाही, परंतु बुद्धी जो आहे ब्रह्मामुळे चालतो. बुद्धीला ब्रह्म जाणतो, आत्मा जाणतो. म्हणून इथे काय म्हणाले, मती न लखई. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका की माझी बुद्धी मंद आहे, कळत नाही, वय झालं, आमचं कसं होणार. हे सगळं खंडन केलं त्याने. मला कळत नाही हे कोणाला, तुम्हाला कळत आहे ना, मला कळत नाहीये, कुणाला कळत आहे, तुम्हालाच कळते की नाही. मग ते जे मला कळत नाही म्हणून जे जाण आहे ते कधी हरपतं का, कधी हरपणार नाही का, तोच आत्मा आहे. ती जाण कधीही हरपत नाही. म्हणून ते तर मतीनं लखय. म्हणून बुद्धिवानाला ब्रह्मज्ञान होतं असं नाही, शुद्ध बुद्धिवाल्याला ज्ञान होतं.
सोमय शुद्ध अपार म्हणजे असा जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार आणि मती न लखे जी मती लखे असा मी काय शुद्ध रूप अपार. अपार म्हणजे बाउंड्रीलेस, ज्याला सीमाच नाहीये. सीमा कशाला असतो? जी ठोस वस्तू आहे त्याला सीमा असते, हो की नाही? ज्याला सीमाच नाहीये तर कसं आहे? व्यापक आहे. आकाशाला बाउंड्री आहे का? जा इथून पाहिल्यावर काय वाटतो? आकाश तिथं जमिनीला टच झालेला असं वाटतं. जा पाहू तिथे नाहीये. म्हणजे आकाशाला जसं लिमिट नाहीये तसं हे लिमिटलेस पण प्युअर आहे. असा कोण आहे? मी आहे. सो मैं शुद्ध अपार. तो नाही, मैं. अगोदर तो म्हणाले जो सुख नित्य प्रकाश विभू नामरूप आधार मती न लखय जी मती लखय असा तोच मी शुद्ध अपार आहे. हेच महावाक्याचा उपदेश आहे. तत्वमसी आदी महावाक्याचा उपदेश या एवढ्या मध्ये त्यांनी दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल एका साधकाने मला पाठवलं, सिद्धार्थ स्वामीजींच्या ग्रंथात ते सगळं आलेलं आहे. हे सगळं 13 अध्यायामध्ये, एक अध्यायामध्ये शोधा, हे सगळं आलेलं आहे. एकाला उपदेश करत असताना सिद्धार्थ स्वामीजींनी त्याला सुख म्हणालं, परत नित्य का म्हणालं, प्रकाश का म्हणालं, विभू का म्हणालं, सगळं आलेलं आहे, शोधा. तर काल आपण पाहत होतो, फक्त सुख जर म्हणलं असतं तर चाललं असतं. मग का तुम्ही परत नित्य का म्हणाला याला? मग ते सांगितले, नुसतं सुख म्हणलं असतं तर तुम्ही विषय सुखाला ब्रह्म समजला असता, स्वतःला समजला असता. त्यामुळे परत काय म्हणलं, आम्ही नित्य घेतलं का? तो विषय सुख नित्य नाही. पुढे फक्त नित्य घेतलं तर चाललं असतं, पण काही लोक आकाशाला पण नित्य समजतात. पण ते नको म्हणून आम्ही काय केलं, प्रकाश घेतलं का? आकाशाला ज्ञान नाही आहे की मी आकाश आहे, पण आत्म्याला ज्ञान आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, म्हणून आम्ही प्रकाश घेतलं. मग विभू घेतलं. विभू म्हणजे व्यापक, तो व्यापक आहे. पुढे नामरूप आधार म्हणजे काय? प्रपंचाला नामरूप, जो प्रपंच आहे याला आधार म्हटलं. पण नुसतं नामरूप आधार म्हटलं तर ते रज्जूमध्ये जे सर्प आहे त्याला पण नाम आहे, रूप आहे. त्या दोरीला तुम्ही ब्रह्म समजा, म्हणून आम्ही काय केलं, मती न लखय जी मती लखय म्हणजे बुद्धीला हे जाणू शकत नाही, पण बुद्धी याला जाणू शकत नाही, पण बुद्धीला जो जाणतो, बुद्धीचा व्यापार समजतो की नाही? सिद्धार्थ स्वामींच्या ग्रंथात आलेलं आहे. काय? बुद्धीच्याही व्यापाराला जो साक्षी आहे तो परमात्मा आहे. कधी आपल्याला कळतं की नाही? आता घरी काहीतरी करत असताना, तुम्ही व्यवहार करत असताना चुकतो, अरे माझं चुकलं बरं का? कोणाला कळतंय? तो आज जज बसलाय, जज म्हणजेच तोच आत्मा सांगत असतो नेहमी. वोटिंग टाकायला जाते की नाही? तुम्ही काय करता? आपला आवडता, आपल्या जातीचा, आपल्या परिचयाचा त्याला वोट घालून देता, ओके? एक मन सांगत असतं काय, तो योग्य नाही बरं का, हा दुसरा योग्य आहे, सांगत असतो तो. किंवा मुलामध्ये काहीतरी तुमचं देवाणघेवाण होत असताना किंवा कोणाला तरी टोकलं, आपण रागवलं, तर त्या अरे असं करायला नको होतं म्हणतो की नाही? किंवा मार्केटमध्ये गेलं, एक 50 रुपये एक्स्ट्रा दिला तो आपल्याला, घेऊन येतो. मन सांगत असतं अरे चुकीचं आहे, घेऊन ये, पण घेऊन येतो. असे अनेक प्रसंगामध्ये बुद्धी तो जो आहे तो नको ते करत असतो, पण त्या बुद्धीला साक्षी पाठीमागं एक समजत असतं, असं नको, हे चुकीचं आहे. ते काय? तसा शुद्ध अपार म्हणजे तो कधीही अशुद्ध वर्तनला समर्थन करत नाही. तो कसा आहे? शुद्ध आहे, नेहमी शुद्ध आहे, असा परमात्मा आपण काल पाहिलं. ठीक आहे? त्याच्यात काय कोणाला शंका आहे? पुढे जायचं. आता येतो जो कुठपर्यंत आलो होतो आपण काल? इकडे 4 नंबर पेजवर आलो होतो. शंका जवळ आलो होतो आपण. उक्त विशेषणों करी युक्त जो ब्रह्म सो मैं हूं ऐसा यह दोहे का भावार्थ है. सापडलं का? तिथपर्यंत आलो होतो आपण. आता काय झालं? सुख नित्य प्रकाश विभू असं सगळं सांगितलं. तुम्ही एवढं विशेषण का सांगितले? त्यांनी म्हणाले की तुम्हाला जास्त ठळक
ज्ञान व्हावं, स्पष्ट ज्ञान व्हावं, त्यासाठी मी एवढं विशेषण सांगितलं असं म्हणाले. आता इथून सुरुवात होतो दुसऱ्या दोहाचा. दुसऱ्या दोहामध्ये काय काय आहे? अब्धी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवी चंदा वरुण यमा शक्ती धनेश गणेश. है की नाही? आता जर इथपर्यंत काय म्हणालो आपण, जो परमात्मा आहे त्याचं स्वरूप आहे तेच मी आहे असं म्हणलो की नाही. मग आता प्रश्न आला, मग तूच परमात्मा आहे म्हटल्यानंतर मग तुला पार्वती कोण? बायको झाली, देवी बायको आहे का तुझी? प्रश्न येतो की नाही? गणेश तुमचा मुलगा झाला. काय काय जे काही देवाप्रती आपल्याला जे काही भावना आहेत जे काय ते शंका आला. आता काय शंका? विष्णु शिव आदिक देवन का स्मरण रूप मंगल किया चाहिए, तीन देवन को छोड़ के अपना स्मरण रूप मंगल करना उचित नहीं है. अहो खरं आहे, तुम्ही म्हटलं ते सगळं खरं आहे, पण मंगलाचरण करत असताना देवाला नमस्कार म्हणायला पाहिजे ना. मग ते देवाला सोडून तुम्ही स्वतःला नमस्कार म्हणून घेत आहे, बरोबर आहे का? हे प्रश्न आला की नाही तुम्हाला पण? हो की नाही? मग आता पुस्तक वाचल्यानंतर काय माझं पूजा करायला म्हणणार आहे का? देवाला जाऊन बसणार आहे आपण? मग असा जर शंका आला कुणाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मूर्ती आधी स्थापना करतात ना कुठे ठिकाणी, जिथं समजा आता जे शिवलिंगाची स्थापना आहे तर ज्ञानी लोक त्या शिवलिंगावर पाय ठेवतात आणि अभिषेक करतात. आपण ठेवू शकतो का? आपण अज्ञानी आहे. त्यांना ठरलं, त्यांचं ठाम आहे, ज्ञानी लोकांना ठाम आहे, ते शिवलिंग म्हणजे मी म्हणजे शिवलिंग, याच्यामध्ये भेद नाही. हे त्यांचं दृढ ज्ञान झालेलं आहे, त्यांना एकरूप ज्ञान झालेलं आहे, ते करू शकतात. ते केलं म्हणून आपण करू नये. आपल्याला ज्ञान तेवढं निसंशय ज्ञान झालंय तर आपणच करतो. तर इथे काय हा शंका आला की इथे विष्णू शिव आदी देवताचं स्मरण रूप मंगल करायचं सोडून तुम्ही ते स्वतःचं स्मरण करू लागलं म्हणल्यावर हे बरोबर आहे का, असं कोणी जर शंका केलं तर त्याचं उत्तर देतात. पहा, याका समाधान का दोहा. अब्धी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवी चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश. याचा टीका सांगतो. पहा, मेरा म्हणजे काय? आत्म्याचा, प्रत्येक आत्मा का स्वरूप समुद्र की न्यायी अपार है. आता आम्ही काय सांगितलं? शुद्ध आणि अपार व्यापक आहे माझं स्वरूप म्हटलं की नाही. समुद्र 33 आलं पहा, 33 नंबर टिप्पणी आहे त्याच्यावर. यद्यपि समुद्र का तो नौका करी पार आवे है, याते समुद्र की उपमा उपमेय स्वस्वरूप के समान नहीं है और उपमा समान वस्तु की ही होवे है, तथापि हस्तपादादि अंग की क्रिया करी समुद्र का पार आवे नहीं, ताते समुद्र के समान स्वरूप कया है. यहाँ समुद्र की पूर्ण उपमा नहीं है किंतु लुप्त उपमा है. म्हणजे समुद्राचं उपमा सुद्धा आत्म्याला देऊ शकत नाही का? समुद्र कुठे ना कुठे थांबेल की नाही. विमानाने गेला बाबा तुम्ही, इथं बसला आणि समुद्र पार करून जाऊ शकता, किंवा जहाजाने पार करू शकता, परंतु पोहून पार करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. म्हणून आम्ही इथे हा उदाहरण पूर्ण उदाहरण सटीक बसत नाही असं त्यांनी इथं सांगितलं. काय म्हणाले? माझं स्वरूप जो आहे समुद्राप्रमाणे, समुद्र की न्यायी म्हणजे प्रमाणे अपार आहे. आता माझं स्वरूप कसं आहे? समुद्राप्रमाणे अपार आहे. तिस मेरे स्वरूप भूत समुद्र की विष्णु महेश विधि रवि चंद वरुण यम शक्ति धनेश गणेश इस करी उपलक्षित सर्व देव लहरी है. हे सगळे लहरी आहे. समुद्रामध्ये तरंग असतात की नाही, लहरी. एक लहर म्हणजे विष्णू, दुसरा लहर म्हणजे शिव, तिसरा लहर म्हणजे गणेश. म्हणजे ते लहरी आणि समुद्र वेगळे आहेत का? वेगळे आहे का? समुद्रामध्ये जे लहरीचा आकार जो आहे ना तो वेगवेगळा असतो. एक लाट खूप मोठी असते, एक छोटी असते, हो की नाही? आकार वेगळा आहे, पण का आहे काय ते समुद्रच आहे. पण एक लाट म्हणजे दुसरी लाट का आहे का?
नाहीये. का नाही म्हणतो आपण? आकारामुळे. पण आहे काय? पाणीच आहे. पाणी व्यतिरिक्त काहीच नाहीये. मग त्या पाण्यामधला एक बुडबुडा पाणीच आहे, एक थेंब पाणीच आहे. तसं हे आम्ही सगळे कोण आहे? तेच आहे. जसं समुद्रातल्या पाण्यातलं एक थेंब आणि समुद्र आणि लहरी सगळे एकच काय? पाणीच आहे. तसंच इथे लहरी म्हणजे शिव, विष्णू, गणेश, शक्ती वगैरे सगळे सगळे जे आकार उकारामुळे वेगवेगळं वाटत आहे, पण आहे काय? समुद्राचंच पाणी आहे. तेच सांगत आहे. पण ते समुद्र मी आहे. समुद्र मी आहे, माझ्यात हे लहरी आहे. त्यामुळे हे मीच आहे. मग मला मी कशाला नमस्कार करू असं सांगत आहे तो. काय पहा, समुद्र की आणि अपार आहे म्हणते ना. पुढे तीस मेरे स्वरूपभूत समुद्र की विष्णू महेश, महेश्वर दिले. महेश म्हणजे शिव, विधी, विधी म्हणजे ब्रह्मा, वेद मंत्र से विष्णु शिव ईश्वर कोटि में होने थे तिनका प्रथम ग्रहण है और ब्रह्मा जीव कोटि में होने थे तिसका पीछे ग्रहण है. म्हणजे विष्णू महेश आणि नंतर शेवटी ब्रह्म, चतुर्मुख ब्रह्म जो आहे त्याला काय घेतलं तर शिव विष्णू हे देव कोटीत आहेत, हे जीव कोटीत आहे ब्रह्म, असं त्यांनी विशेष माहिती आपल्याला दिली. आणि पुढे काय? रवी म्हणजे सूर्य, चंद्र म्हणजे चंद्र, वरुण म्हणजे 36 वगैरे काय? जल का अभिमानी देवता. यम, यम म्हणजे धर्मराज यम. शक्ती म्हणजे देवी. धनेश म्हणजे कुबेर. गणेश म्हणजे गणपती. ईश्वरी उपलक्षित, उपलक्षित म्हणजे काय? असे अनेक घ्या. उपलक्षण उपलक्षित असं येतो. त्यांनी सांगितले देखो अंक 516, 516 वर याच्याबद्दल डिटेल दिलेले. उपलक्षित, उपलक्षित म्हणजे काय? उपलक्षण उपलक्षित, उपाधी उपहित, विशेषण विशिष्ट असे येणार आहे. तर एक उदाहरण, छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे आता खानोलकर ताईंचं घर कुठे आहे असं कोणी विचारलं. बाबा तुम्ही त्या एरियात गेलाय, त्या या एरियात आहे, हिलटॉपमध्ये त्यांचं घर आहे असं सांगितलं. कुणी नवीन व्यक्ती गेलाय, मग तुला थांबला होता आणि दुसऱ्याला विचारलं ते घर कुठे आहे. म्हणजे तो काय केला, ते ज्या घरावर कावळा बसलाय पहा, कावळा, ते कावळा ज्याच्या घरावर बसले ते त्यांचं घर आहे असं म्हणाले. आता ते कावळा उडून गेला, पण घर माहीत झालं ना. जसं कावळा त्या घराला निर्देश करून गेला, पण जर कावळा सांगायच्या ऐवजी जर म्हटलं असतं ते आंब्याचं झाड त्याच्या घरी दिसत आहे बघा, ते त्यांचं घर म्हटलं असतं तर आंब्याचं झाड पुढे जात नाही. हे काय झालं? हे विशेषण झालं. ओके. हे जे कावळा काय? उपलक्षित म्हणजे जाणून ते गेलं. हा, तसं इथे काय म्हणत आहे, जसे हे शिव विष्णू हे सगळे आहेत की नाही, याच्यासोबत अन्य सगळे घ्या. अन्य सगळे म्हणजे काय? जे तुमच्या घरात जितके काही देव आहेत सगळे देव घ्या. ते सगळे देव सुद्धा असेच ग्रहण करा की समुद्रामध्ये जसे लहरी आहेत तसे हे सगळे देवता नामरूपामुळे लहरी जसे वेगवेगळे आहेत तसे नामरूपामुळे हे सगळे देव वेगवेगळे वाटतात, पण आहेत काय? लहरी जसं पाणीच आहे तसं हे सगळेच आत्मा आहेत आणि मी पण आत्मा आहे, हे समुद्र आहे, त्यामुळे मी कशाला नमस्कार करू असं म्हणत आहे. स्वरूपभूत समुद्र में सर्व देवता लहरी होने ते अपने ही मंगल से सर्व देवताओं का मंगल की सिद्धी होवे है. समुद्राची पूजा केली तर सगळ्याची पूजा केल्यासारखं हो की नाही? एक एक लहरीचं पूजा केलं तर समुद्राचं पूजा राहून जाईल. तो फक्त शिवाचंच भक्ती केला, विष्णू राहून जाईल, विष्णूचंच केला काय राहून जाईल? बाकीचे देवता राहून जाईल की नाही? गणपतीचं केला बाकीचं राहून जाईल, देवीचं केला बाकीचं राहून जाईल, पण गुरुचं केला सगळंच येऊन जाईल. का? गुरु समुद्र स्वरूप आहे. गुरु समुद्र आहे. हे शिव विष्णू विष्णू हे सगळे सगळे देवता आहेत ना, ते एक एकच आहे. त्याच्याकडे एक एकच डिपार्टमेंट आहे. जसं प्रधानमंत्रीकडे सगळे डिपार्टमेंट येतात, पण फायनान्स मिनिस्टर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकत नाही, रक्षा मंत्री दुसऱ्यात जाऊ शकत नाही. तसं इथे काय म्हणत आहे की माझं मंगलाचरण झालं तर सगळ्यांचं झाल्यासारखं.
म्हणजे इथं काय गुरु. गुरु सुरुवातीला गुरु घेऊया, जेव्हा ज्ञान होईल तेव्हा मीच. स्वरूपाचं ज्ञान झालं तर मीच, गुरु आणि मी. म्हणूनच ते आहे ना निर्वाणाष्टक, चिदानंद रूप शिवोहम शिव. न गुरु न शिष्य आहे ना त्याच्यामध्ये, न बंधू न मित्र, सगळं आहे त्याच्यामध्ये. काय फक्त चिदानंद रूप एकच शिवोहम. तो शिव चिदानंद रूपी जो शिव आहे तोच मी आहे. त्याच्यात जसं वर्णन आहे तसं इथे सांगत आहे की अपने ही मंगल से सर्व देवताओं के मंगल की सिद्धि हुए है, याते अपना ही मंगल करने में कछु भी अनुचित नाही. तो काय म्हणला होता ना, तू देवाचं सोडून तुझं काय मंगलाचरण करतो, चुकीचं वाटत नाही का तुला? नाही वाटत का? मी स्वतः समुद्र प्रमाणे आहे, ते लहरीप्रमाणे आहे. समुद्राचं पूजा झाली की लहरीचं पूजा झाल्यासारखं, तसं माझं स्वतःचं मंगलाचरण केलं तर सर्व देवतांचं मंगलाचरण केल्यासारखं. परत एक शंका विचारतात ते, विष्णु शिव आदिक देव ईश्वर की लहरी संभव है, तुम्हारे स्वरूप की लहरी संभव नहीं. अहो ते लहरी गुरुचा मानू शकतो आपण, हो की नाही? ब्रह्माचं मानू शकतो, परमात्माचं मानू शकतो. तुझं कसं काय स्वरूप होऊ शकतो असं कोणी शंका करेल ना. गुरु आता म्हणलो की नाही आपण, गुरु जे आहे सर्व स्वरूप आहे असं म्हटलं आपण, त्याला हो म्हटलं की नाही आपण. मग आपलं स्वरूप आहे म्हणलं तर हो म्हणून का नाही म्हणणार, तेच शंका म्हणता येते. विष्णु शिव आदिक देव ईश्वर की लहरी संभव है. ईश्वर म्हणजे काय? 42 आहे ना, माया विशिष्ट चेतन की. माया विशिष्ट चेतन असणारा ईश्वर, त्या ईश्वराचे अंश जे आहे ते सगळे शिव विष्णू सगळे होऊ शकतात. तुझं कसं काय होऊ शकतं असं तो शंका करतो. याते ईश्वर का मंगल करना चाहिए, जैसे वृक्ष के मूल में जल सेचने से स्कंद आदि और प्राण के आहार से इंद्रिय आदि की तृप्ति होवे, तैसे ईश्वर का मंगल किए से सर्व देवताओं के मंगल की सिद्धि होवे. हमारे प्रत्येक आत्मा के मंगल से सर्व देवता के मंगल की सिद्धि नहीं होवे. म्हणजे काय म्हणाले ते, अरे जसं झाडाला मुळाला पाणी टाकलं की सगळ्या शाखाला फळाला सगळ्याला पोचतं की नाही, अजून काय जेवलं तर सगळे इंद्रिय मजबूत होतात की नाही, तसं इथं ईश्वराचं जर पूजा केलं तर सगळ्यांची पूजा होते. तुझी कशी काय पूजा केल्यावर होते स्वतःची, असंच कोणी शंका केलं तर याका समाधान. ज्या कृपालु सर्वज्ञ को हिय धारत मुनि ध्यान, ताको होत उपादिते मोमे मिथ्या भान. तीसरा करवा काय सांगतात पहा, जिस कृपालु सर्वज्ञ ईश्वर का मुनि हृदय में ध्यान धरे है, तिस ईश्वर का माया उपाधी से जैसे. म्हणजे जे ध्यान करतात की नाही, ध्यान करणारे वगैरे वगैरे, कुणाचं ध्यान करतो आपण? हे डोक्याच्या पायांच्या. कुणाचं ध्यान करतो? ईश्वराचं ध्यान करतो म्हणतो की नाही. जे मुनिगण ईश्वराचं ध्यान करतात, तिस ईश्वर का माया उपाधि से जैसे रज्जु में सर्पादि और स्वप्न में नगरादि भान हुए, तैसे मेरे स्वरूप प्रत्येक तत्व विषय ईश्वर मिथ्या ही भान होवे है. म्हणजे काय, नाम रूप जो आहे ईश्वर म्हटलं की काय म्हणतो आपण, या सृष्टीला कोणी तयार केलं तो ईश्वर, माझ्या शरीराला कोण जन्म दिला ते आई वडील, बरोबर आहे की नाही, असा ग्रहण आहे की नाही. मग ते ईश्वर जो आहे तो मायाच्या उपाधीने त्याला ईश्वर नाव आलेलं आहे. आता जो व्यक्ती होता, ब्रह्मचारी होता, त्याला काय म्हणायचो आपण? ब्रह्मचारी म्हणायचो. बायको आल्यामुळे त्याचं नाव काय झालं? पती. मग आहे काय, तो माणूसच आहे ना, पण आता त्याला काय म्हणतो आपण? पती म्हणतो. मुलगा झाला की वडील म्हणतो, का नातू झाला की आजोबा म्हणतो. त्याच्यात काय बदल झालाय का? उपाधीमुळे, पुरुषामुळे पत्नी आली म्हणून त्याला पती नाव, मुलगा आला म्हणून वडील नाव, नातू आला म्हणून आजोबा नाव. हे जसं आलं तसं इथं सुद्धा ईश्वराला, ईश्वर स्वतः शुद्धच आहे, पण त्या मायामुळे याला ईश्वर नाव आलं. मायामुळे हे सृष्टी तयार झाली, त्यामुळे त्याला ईश्वर नाव आलं. माया नाहीये, तो काय शुद्ध स्वरूप आहे. सांगत आहे ते, कळत आहे ना? तसं इथे ते कसं आहे, खोटं आहे. जसं रज्जूमध्ये सर्प, दोरीमध्ये सर्प दिसतो की नाही आपल्याला,
जसं दोरीमध्ये सर्प आहे का हो? ते कुणाला चावलंय का? त्याचा जन्म त्याचे आई वडील आहेत का? खोटच आहे की नाही? जसं ते रज्जूमध्ये सर्प खोट आहे, तसं इथं ईश्वर नाव सुद्धा खोट आहे. ईश्वर नाव कशामुळे आलं? मायामुळे आलं. माया नसेल तर ईश्वर नाहीये. मग ईश्वर नाही म्हणजे एकमेव द्वितीय ब्रह्म, म्हणजे काय? शुद्ध ब्रह्म एकच आहे. याते मेरे मंगल में ईश्वर अधिक सर्व की मंगल सिद्धी होवे. माझं मंगल केलं ना तुम्ही, मी शुद्ध ब्रह्म आहे. माया आल्यानंतर ईश्वर आलेला आहे. म्हणून सिद्धार्थ स्वामींच्या अध्यायामध्ये आले की नाही, ईश्वरापेक्षा वरच्या स्थानावर तुम्ही जाणार आहे. आले ना? त्यामुळे सगळेजण विरोध करतात, त्रास देतात. तुम्हाला कॉर्पोरेट व्हायचं इथे, नगरसेवक व्हायचं तर किती संघर्ष आहे. तिकीट भेटेल का? किती वैरी असतात. 10-15 लोक तयार असतात, मला तिकीट पाहिजे म्हणून. तुम्हाला तिकीट पाहिजे म्हटलं की त्यांना ईर्ष्या होते की नाही? प्रधानमंत्री व्हायला कष्ट आहे की नाही? मग आपल्याला ईश्वराच्या वरचं स्थान भेटणार आहे. मग अगदी काय घरात आराम करून इथं येऊन बसलं की प्रभावित होणार आहे. इतकं सोपं आहे. त्याला अडचण येणारच, दोष येणारच. तेच सांगत आहे तिथे काय, की मी ईश्वरावरचं स्थान शुद्ध ब्रह्मच आहे. ईश्वर जो आहे तो माया उपाधिवाला आहे. माया अशुद्ध आहे, हो ना? त्यामुळे मी ईश्वरापेक्षा वरचं असल्यामुळे माझं मंगल केलं तर माझ्या खाली सगळे आले. हत्तीचं पाय असतो की नाही? हत्तीचा पाय ठसा जिथं उमटतो तिथं हत्ती जिथं जिथं चालत गेलेला आहे, तिथं जर आपण पाय ठेवून गेलो तर आपल्याला काटा टोचत का? टोचत? ऑलरेडी हत्ती ठेवून गेलेला आहे, तिथं काटा तुटून गेले म्हणजे नाश झालेला आहे. तिथं आपण पाय ठेवून गेलो तर सुरक्षित जातो की नाही? मग ते जर आपण मुंगीच्या पायावर पाय ठेवलं तर टोचणारच आहे आपल्याला, हो की नाही? तसं इथं हत्तीचा पाय म्हणजे मी, सर्वात मोठा मीच आहे. माझ्या पायामध्ये सगळे पाय आहेत. काय? गोटे, घोडे, बाकीचे सर्व प्राणी. असे उदाहरण देऊन सांगत आहेत की माझं मंगलाचरण झालं तर ईश्वराचं पण झाल्यासारखं आहे. काहे ते जो वस्तु जिसके विषय कल्पित होवे सो तिसका रूप स्वरूप ही होवे, ऐसा नियम है. आता मला सांगा, म्हणजे जो वस्तू काय म्हणताय? जो वस्तू जिसके विषय कल्पित होवे, काल्पनिक वस्तू ज्याच्यामध्ये कल्पना झालेला आहे त्याचं स्वरूपच असतो. रज्जूमध्ये सर्प काल्पनिक आहे की नाही? मग ते कोणाचं स्वरूप आहे? रज्जूचं स्वरूप आहे. आता रज्जू एवढं पडलंय, दोरी एवढी पडली, साप एवढा दिसतो का? जेवढी दोरी आहे तेवढा साप दिसतो. म्हणजे काय? त्या दोरी एवढंच त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे ती जी काल्पनिक वस्तू आहे अधिष्ठानाच्या मध्येच समावलेला असतो. त्यामुळे तसं मी अधिष्ठान शुद्ध ब्रह्म आहे, माझ्यामध्येच हे ईश्वर आदी सर्व देवता आहे. पटत नाही बुद्धीला, पण सत्य आहे. याते मेराही मंगल उचित है, असं तो म्हणाला, सिद्ध केला. परत म्हणतात शंका, ईश्वर तो शुद्ध ब्रह्म में अध्यस्त है, तुम्हारे स्वरूप में नहीं. तो पुन्हा म्हणत आहे, अरे ईश्वर जो आहे तो शुद्ध ब्रह्मामध्ये काल्पनिक आहे, आम्ही मानलो अध्यस्त आहे, पण तुझ्यामध्ये कसं काय शक्य आहे? असं म्हणल्यानंतर याते निर्गुण ब्रह्म का मंगल करना चाहिए, इसके मंगल से सर्व के मंगल की सिद्धि होवे, तुम्हारे मंगल करी नाही. निर्गुण ब्रह्माचं मंगल करा तुम्ही, त्याच्यामध्ये ते सगळे ईश्वर आले, तुझ्यामध्ये नाही आले असं कोणी शंका केला तर याचं उत्तर देतात पहा. तर लिहिलंय, सर्व देवता मूर्ती कशाच आहेत? दगडाचीच आहेत, हो की नाही? वेगवेगळे सर्व देवता दगडाचेच आहेत. म्हणजे काय? दगड जसं आहे, मुख्य दगड आहे, सर्व देवताचे रूप आहे, तसं मुख्य शुद्ध ब्रह्म आहे, बाकी सगळे नामरूप काय? देव आहे. असे उदाहरण देत आहेत तिथे. आणि आता याच्यामध्ये तुमच्या उत्सवामध्ये गणपतीची मूर्ती केलेल्या असतात की नाही? सगळे गणपती वेगवेगळे आहेत का? माती काय एकच आहे. तसं इथे सर्व देवता वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचं स्वरूप आधार मुख्य कोण आहे? शुद्ध ब्रह्मच आहे.
असं शंका केल्यानंतर आता उत्तर देतात पहा. याके समाधान का दोहा है जिहि जाने बिन जगत मनहु जेवरिसा नसे भुजग जग जिहि लहे सो हम आपे हे प्रमाण देतात आता ते प्रमाण पहा. एको देवा सर्वभूतेषु गूढा सर्वभूत अंतरात्मा म्हणजे एकच देव सगळ्यामध्ये गूढ रूपाने आहे. प्रत्येकामध्ये देव आहे पण कसं आहे गूढ रूपाने म्हणजे काय अदृश्य आहे सूक्ष्म रूपाने आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती एक सत्यच सगळ्यामध्ये वेगवेगळ्या रूपाने दिसतो. हे सगळे प्रमाण आहे उपनिषद आदीचे प्रमाण घेऊन सांगत आहे. आता प्रश्न काय होता त्या शुद्ध ब्रह्मामध्ये सगळं ईश्वर वगैरे काल्पनिक आहे अध्यस्त आहे पण ह्या जो मंगलाचरण करणारे जे आहेत ते तुझ्यामध्ये अध्यस्त नाही आहे असं जर कोणी शंका केलं उत्तर देतात जैसे जेवरी को जाने बिना सर्प प्रतीत होवे है तैसे जिस ब्रह्म को जाने बिना यह जगत प्रतीत होवे है. जोपर्यंत दोरीचा ज्ञान होत नाही तोपर्यंत काय वाटतो साप आहे चावे काहीतरी करे जवळ ये भीती वाटतो की नाही. कधीपर्यंत जोपर्यंत दोरी ज्ञान होत नाही. दोरी ज्ञान झाली आता काय करतो भीतो का नाही होईल. तसं जोपर्यंत ब्रह्माचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हे जग सगळं दिसतो जग प्रतीत होत है. और जेवरी के जानने से जैसे सर्पनाश हो गए हैं तैसे ब्रह्म को जानने से यह जगत निवृत्त हुए है. ब्रह्म जाणलं की हे जगत झालीच नाही वार्ता कशाला. तुकाराम महाराज म्हणले ना झालीच नाही त्याची वार्ता कशाला झालीच नाहीये. स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत का कधी सत्य आहेत स्वप्न पाहत असताना सत्य आहेत जागल्यावर असत्य आहे. तसंच इथे जोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही आहे तोपर्यंत हे सत्य आहे. ब्रह्मज्ञान झाला हे सगळं मिथ्या आहे. सो अधिष्ठान रूप शुद्ध ब्रह्म मैं आपे आप हूं. तो जो शुद्ध ब्रह्म आहे तोच मी आहे. आपे आप कहने करी अंश अंशी भाव वा विकार विकारी भाव वा उपासक उपास्य भाव आदि कोई भी रीति से मेरा और ब्रह्म का किंचित भेद नहीं. सगळं काय सांगत आहे अंश अंशी भाव म्हणजे काय ईश्वर मुख्य आहे मी त्याचा अंश आहे. किंवा विकार विकारी भाव ईश्वराचाच विकार मी झालेला आहे. किंवा उपासक उपास्य भाव मी उपासना करतो माझा देवता वेगळा आहे. असं जर वेगवेगळं जर भावना जे आहे ते सर्व भेद नष्ट होतात कधी ब्रह्मज्ञान झाल्यावर. यह सूचन किया और भेद के अभाव थे कार्यता रूप प्रकाशता रूप और आधेयता रूप जे तीन प्रकार की परतंत्रता है तिनते मैं रहित हूँ. कार्यता रूप म्हणजे काय कार्य कारण वेगवेगळं असेल तर तो भेद असू शकतो. कार्य नाहीच आहे जग झालंच नाहीये त्यामुळे मी एकच आहे. प्रकाशता रूप म्हणजे मी प्रकाश करतो म्हणजे मी करणारा वेगळा आणि तो वस्तू वेगळी झाली. आता मी याला जाणतो मग जाणणारा वेगळा ज्याला जाणतो ते वेगळं झालं असं नाही. किंवा आधेयता रूप आधेय म्हणजे काय मी अधिष्ठान आहे तो अध्यस्त आहे असं वेगवेगळा हे आधेयता रूप. असं जर तीन प्रकारचे परतंत्र आहेत. परतंत्र म्हणजे काय तीन प्रकार 44 वगैरे कारण की अधीनता प्रकाश की अधीनता आधार की अधीनता ये तीन परतंत्रता है. म्हणजे काय हो आधार वेगळा आधेय वेगळा प्रकाश वेगळा प्रकाशक वेगळा कारण वेगळं. म्हणजे परतंत्रता कुठे कुठे येते कारण की अधीनता म्हणजे कारण कार्य जर असं वेगवेगळं असेल तर तिथे परतंत्रता येते हो की नाही. परतंत्रता कुठे कुठे येते कार्य कारण हो की नाही. चपाती कशाने बनलं पिठाने बनलं डिपेंडन्सी आली की नाही. पीठ नसेल तर चपाती नाही हो. पुढे प्रकाशक की अधीनता म्हणजे काय
ट्यूबलाईट शिवाय दिसत नाही. हो, हे परतंत्रता झाली. तिसरं काय, आधार की अधीनता, म्हणजे काय, खुर्ची शिवाय बसू शकत नाही, खुर्ची आधार. हे सगळं परतंत्र करतो. पण तिनते मैं रहित हूँ, मी कशाचीही अधीन नाही. न मला कारण आहे, न मला अन्य प्रकाश आहे. का, मी कार्यकारणाच्या पलीकडे आहे, मी सर्वाचा आधार आहे. त्यामुळे मला कोणी कारण नाही आहे. प्रकाशक मी स्वयंप्रकाश आहे, मला दुसऱ्याची प्रकाशाची गरज नाही आहे. आणि आधार मीच सगळ्याला आधार आहे, मला कशाची आधाराची गरज नाही. त्यामुळे मी कोण आहे, यह भी सूचना के जाते, मेरा प्रत्येक आत्मा का मंगल ही शुद्ध ब्रह्म का मंगल है. कळलं का? म्हणजे मीच ब्रह्म आहे, सगळ्याला मीच आधार आहे, मीच सर्वोच्च आहे, माझ्या पलीकडे काही नाही आहे. माझ्या अंतर्गत सगळे आहे, ईश्वर आहे, शिव आहे, सगळं जे प्रकृती आहे, प्रपंच सगळे. मला याचं देणं घेणं नाही, ही उपाधी मला त्रास करत नाही. मी सर्वोच्च जो ब्रह्म आहे, शुद्ध ब्रह्म आहे, तो असल्यामुळे माझं मंगलाचरण केलं तर सगळ्याचंच मंगलाचरण केल्यासारखं. त्यामुळे तुम्ही जे शंका करता ते बरोबर नाही असं म्हणाले. परत एक शंका आहे, अरे ठीक आहे, आता काय, शिवाचं मंगल करू नका, विष्णूचं म्हणणार, ईश्वरचं म्हणलो ते पण खंड केलं. तुम्हारे परंपरा गुरु दादूजी के संप्रदाय इष्ट देवता श्री राम जी का तो नमस्कार रूप मंगल करना चाहिए. ठीक आहे बाबा, तू ब्रह्म आहे, पण निदान तुझ्या गुरुचे देवता जे प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांचं तर मंगल करायला पाहिजे, मंगलाचरण करायला पाहिजे. येतो की नाही आपले प्रश्न? आपल्याला जे प्रश्न येणार आहेत तेच उचलून ठेवलेले आहेत ते. मग उत्तर देतात पहा, बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरा है आत्मा काबू करू प्रणाम. काय म्हणतात पहा, जिस राम जी को बोध की चाहना करके सुकृति निष्काम भजे है. जिस राम जी को बोध की चाहना, म्हणजे ज्या रामाला जाणण्यासाठी जे पुण्य, निष्काम पुण्य करून भजन करतात, सो रामजी मेरा आत्मस्वरूप है, ते रामच मी आहे. ज्या रामासाठी तुम्ही जे काय पुण्य आधी करता तो राम मीच आहे, त्या रामाचं स्वरूप मी आहे. दादू दीन दयाल जी के संप्रदाय में राम जी को निर्गुण ब्रह्म रूप होने थे, याते मैं किसको प्रणाम करूं. निर्गुण ब्रह्म आहे रामजी, म्हणजे ते धनुष्यबाण पकडलेले रामजी नव्हे, अवतारीत घेतलेले रामजी नव्हे. रमन्ते योगिनो यस्मिन सह रामः, राम शब्दाची उत्पत्तीमध्ये संस्कृत म्हणतात काय, योगी गण ज्याच्यामध्ये रममाण करतात ते राम. कुठे रममाण करतात ते? परमात्मा. ध्यानामध्ये कोणाकडे असतो? परमात्माच असतो. मग ते योगी जण जे राम मला ध्यान करतात तो राम मी आहे, तुम्ही कशाला नमस्कार करू असं म्हणत आहे काय. मेरे ते भिन्न और वस्तु के अभाव ते किसी को भी प्रणाम नहीं करू, यह भाव है. माझ्या व्यतिरिक्त, आता माझ्याकडे हात असला पाहिजे, प्रणाम करायला हात असला पाहिजे ना. हात कशाला? शरीराला आहे. मला कुठे आहे? आत्म्याला कुठे हात आहे? आत्म्याला हात आहे का? डोकं आहे का? मग ज्याला तुम्ही करणार ते आहे का? माझ्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे, बाकी जे आहे काल्पनिक आहे, हो की नाही. आता ते सापाची पूजा करायची का? रज्जूमध्ये साप आहे, त्याचं नागपंचमीची पूजा करा, चालतो का? आहे का तिथे साप? नाही आहे. मग असेल तर मी पूजा केलं असतं बघा. तसं इथे असेल तर मी नमस्कार केलं असतं. सगळं माझं स्वरूप आहे, माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही, मी कशाला प्रणाम करू. म्हणून प्रश्न विचारले, काकू करू प्रणाम, सगळं मीच झाल्यावर कुणाला प्रणाम करू. हे 52 अध्यायामध्ये आले. सिद्धार्थ स्वामीच्या 52 अध्यायामध्ये जेव्हा ज्ञान होतो, ज्ञान झाल्यानंतर ती स्थिती आहे, माझ्या व्यतिरिक्त जगतच नाही, मला सोडून काहीच नाही, अशी स्थिती येते ज्ञानानंतर. मीच मी आहे, सर्वत्र मी आहे, बाकी सगळं काल्पनिक आहे, ही स्थिती येते. अथवा जिस परब्रह्म के बोध की चाहना करी सुकृती पुरुष राम जी को निष्काम भजे है. म्हणजे ज्या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रभू रामचंद्रजीचं जे उपासना करतात, सो परब्रह्म मेरा आत्मा है.
ते जे रामजीसाठी जे तुम्ही भजन करून जे काय पुण्यपिंड करतात ते राम मी आहे, त्यांचं स्वरूप मीच आहे. सोई राम जी है याते सर्व को अधिष्ठान में किसको प्रणाम करूं. सर्वच अधिष्ठान मीच है, आधार मीच है, मी कुणाला प्रणाम करूं. मेरे ते भिन्न और कोई वस्तु है ही नहीं जाको मैं प्रणाम करूं, यह भाव है. इति श्री विचार सागर के मंगल के पंचदोहे के टीका संपूर्ण. म्हणजे हे मंगलाचरणामध्ये समजून दिले तुम्हीच ब्रह्म आहे. संपला. आता एवढं झाल्यानंतर आम्हाला ब्रह्मज्ञान झालं का? हा स्थिती आली का? परत नमस्कार करणारच, परत घरी जाऊन जेवणारच, जे काही करणारच, परत मंदिरात जाऊन परत माथा टेकणारच. म्हणजे काय, मी म्हणजे टेकू नये असं नव्हे, करायचंच आहे. शरीर आहे, मन आहे, ती उपाधी आहे, त्याप्रमाणे जे व्यवहार आहे ते व्यवहारामध्ये व्यवहारच करावा लागतो. मग ब्रह्म झाल्यावर आई बहीण बायको एकच का? नाही, ते व्यवहार आहे. व्यवहारात ब्रह्म आणू नये. पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर शंका राहत नाही वेगवेगळा. मग आता आपल्याला एवढं सगळं काय झालं, हे थेरी झालं. थेरी काय, अंतिम आपली स्थिती कुठं पोहोचायचं आहे? मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, माझ्या व्यतिरिक्त काहीही नाही. मी कसा आहे? सुख आहे, नित्य आहे. काय, जो सुख नित्य प्रकाश विभू नामरूप आधार मती न लखै जे मती लखै सोमे शुद्ध अपार. हे सगळं जे आत्तापर्यंत झालं ना, लहरी विष्णू महेश गणेश हे सगळे माझ्यामध्ये लहरी आहे. आणि काय, तुम्ही ज्या रामला भजता ना, त्या रामाचं स्वरूप पण मीच आहे. असा इथपर्यंत आपल्याला जर्नी करायची आहे. मनुष्य जन्म झाल्यानंतर इथं येऊन थांबायचं आहे. मग आता झालं का आपल्याला? फक्त काय सांगितलं की इथपर्यंत पोहोचायचं आहे. ज्याचं शुद्ध अंतःकरण आहे, मलस दोष विक्षेप दोष ज्याचं गेलेलं आहे, त्याला हे ऐकल्यावर ज्ञान झाला. पण आपल्याला झाला नाही. म्हणजे काय, मलदोष आहे, विक्षेप दोष आहे. मग आता काय करायला पाहिजे? पुढे जायला पाहिजे. पुढं ग्रंथामध्ये चालू करतात. कुठे आलो आपण आता? ते निर्गुण उपासना चक्रच्या बाजूला भेटलं का? निर्गुण उपासना चक्र, हा तिथेच डाव्या बाजूला चक्र आहे पहा. डाव्या पेजवर चक्र भेटला का? तिकडे पाहते, इथे पाहते हळू. हा तिथे या उजव्या बाजूला. ओम श्री विचार सागर प्रथम तरंग अथ अनुबंध सामान्य निरूपणम. ओम म्हणल्यावर ओंकारश्चात शब्दश्च द्वावे तो ब्राह्मण पुरा कंठन भित्वा विनिर्यातो तेन मांगलिका उभव. हे श्लोक कंठ करायला पाहिजे, तोंडपाठ करायला पाहिजे. म्हणजे काय, ओंकार जो आहे मंगलवाचक आहे. श्री विचार चंद्रोदय, श्री म्हणजे ज्ञान देणारा, विचार ब्रह्मविचार, सागर अपार असणाऱ्या ब्रह्माचा विचार. हे सागराचा उपमा देऊन इथे चिंतन सुरू करतात. प्रथमच तरंग, पहिलं तरंग आहे. पहिल्या तरंगात काय पहा, अथ अनुबंध सामान्य निरूपण. अथ म्हणजे मंगल, प्रारंभ, प्रश्न, पूर्ण, काचनेय असे एकूण 8 अर्थ आहेत अथ शब्दाचे. इथे काय करायचं, प्रारंभ किंवा नंतर, मंगल टीकाच्या नंतर किंवा प्रारंभ अशा अर्थामध्ये. अनुबंध, अनुबंध म्हणजे काय? अनु म्हणजे पश्चात, बंध म्हणजे बांधला जातो. या ग्रंथाचा आणि आपलं काय आहे? अधिकारी. हे ग्रंथ ऐकण्याचा अधिकारी कोण आहे? या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे? विषय, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, याला अनुबंध म्हणतात. ओके नाही? घर म्हटल्यावर काय म्हणता तुम्ही? काय काय पाहिजे त्याच्यामध्ये? हॉल, किचन, बेडरूम, बाथरूम, काय काय स्ट्रक्चर आहे की नाही? हो की नाही? त्यालाच घर म्हणतात ना. तसं इथे अनुबंध म्हणजे काय? अधिकारी,
विषय प्रयोजन संबंध. अधिकारी आता वोटिंग टाकायला कोण अधिकारी आहे? वोट घालायला कोण अधिकारी आहे? ज्याचा 18 वय झाले तोच वोटिंग अधिकारी. 18 वयाच्या पूर्वी वोट घालू शकता का? नाही. तसं इथं या ग्रंथाला अधिकारी कोण? या ग्रंथामध्ये काय सांगत आहे? विषय काय आहे या ग्रंथाचा? हे ग्रंथ अभ्यास केल्याने काय होईल? प्रयोजन. हे ग्रंथ ऐकल्याने काय होईल? आणि संबंध या ग्रंथाचा आपला आणि विषयाचा आपला काय संबंध आहे? हे चारीच विचार या पहिल्या तरंगामध्ये होणार आहे. आपण सुरुवातीलाच केलेलं आहे. काय जो सुख नित्य प्रकाश हो, आधी आपण हे केलेलं आहे. आता इथे कुठे झालं ना? जो सुख नित्य प्रकाश हो कुठं संपलं? काकू करू प्रणाम. भेटलं का? इथे 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 पहिलं काकू करू प्रणाम. 5 आकडा संपला. त्याच्यात खाली ग्रंथ महिमा म्हणून आहे. ग्रंथ महिमाच्या खाली दिलेलं आहे, भर्यो वेद सिद्धांत जल जामे अति गंभीर अस विचार सागर कहूं पैखी मुदित भय धीर सूत्र भाष्य वार्तिक प्रवृत्ति ग्रंथ बहुत सुरबानी तथापि मैं भाषा करू लखी मतिमंद अजानी. हे संस्कृतचा दोहा आहे, सॉरी हिंदीचा दोहा आहे. आता त्याचा विचार, भर्यो वेद सिद्धांत जल जामे अति गंभीर. जसं समुद्रामध्ये गंभीर पाणी आहे की नाही? पाणी किती आहे? अफाट पाणी आहे. आणि समुद्र कसा आहे? गंभीर आहे. तसं या विचारसागर ग्रंथामध्ये सिद्धांत, वेद सिद्धांत रूपी जल अति गंभीर आहे म्हणे. याच्यामध्ये असं विचार सागर करू. अशा विचार सागरला पुढे काय काय आहे ते सांगणार आहे. ते खूप सुंदर आहे. पहा, एक नंबर दिले ना, विचार सागरवर 1 आकडा दिलेला आहे, हो ना. प्रतिवादी और सिद्धांति करके व गुरु और शिष्य करके किया जो जड़ चेतन आदिक पदार्थन का विवेचन कहिए निर्णय सो विचार कहिए है. विचार, आपण विचार चिंतन केलं ना. विचार कोणाला म्हणायचं? विचार कोणाचं करायचं? का उदाहरण सांगितलं ना, म्हशीचा विचार करायचं असं नाही. इथे कशाचा विचार करायचं? जड़ चेतन आदिक पदार्थन का विवेचन. जड काय, चेतन काय याचं विवेचन करणं म्हणजेच काय? विचार आहे. यहाँ विचार शब्द से अजहत लक्षण करके प्रतिवादी आदिक करी निर्णित अर्थ रूप विचार के विषय का भी ग्रहण है. सो विचार का विषय रूप निर्णित अर्थ ही सिद्धांत है. आता हे टिप्पणी लांब लचक आहे. कुठपर्यंत आहे माहिती आहे का? एक सुरू झाला पुढच्या पेज पर्यंत आहे. म्हणजे आता सागरमध्ये जसं काय काय असतं, तो मगर आहे, शिंपले आहेत, मासे आहेत, मोती आहेत, पाणी आहे, भरपूर काय काय आहे ना. ते सगळं या ग्रंथात काय काय आहे खूप छान सुंदररित्या जोडलेलं आहे. मगर म्हणजे काय, मोती म्हणजे काय, मासे म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, ते सगळं याच्यामध्ये वर्णन आहे. ते आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की